19 एप्रिलला नागपूर मतदारसंघात झालेल्या कमी मतदानाने प्रमुख राजकीय पक्षांची चिंता वाढलेली असताना मतदार यादीतील गोंधळ आणि हजारो मतदार मतदानापासून वंचित झाल्याने अनेक अपक्ष उमेदवारांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेत नागपुरात पुन्हा मतदान घेण्याची मागणी केली आहे। भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांनी आचारसंहितेच्या कलम 126 चे खुलेआम उल्लंघन केले, त्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द करा, पुन्हा निवडणूक घ्या अशी मागणी लोकसभेच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांनी सामूहिकरित्या घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे। मतदानाच्या दिवशी बूथवर बसलेल्या भाजप कार्यकर्त्यांकडून नितीन गडकरींचा फोटो आणि कमळाचे चिन्ह असलेल्या स्लिप वाटल्या जात होत्या। तसेच प्रचार संपल्यावरही डिजिटल प्रचारातून कमळाच्या फुलाचं बटण दाबण्यासाठी मतदारांना प्रोत्साहित केलं जात होतं, असा आरोप उपस्थित उमेदवारांनी केलाय। माझं म्हणणं असं आहे, या नागपूर शहरामध्ये पुन्हा इलेक्शन व्हावं आणि जे काय घडलेलं आहे ते सर्वांना माहिती आहे। आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे, सर हे इलेक्शन रद्द झालं नाही तर आम्ही कारवी जेलभरो आंदोलन केलं आणि आता लाखोच्या संख्येमध्ये जेलभरो आंदोलन करणार आहे आणि त्याच्यासाठी जे काय करायला वाटलं असतं ते आम्ही पक्षामार्फत सरकार कलेक्टर जो मिले वो जिम्मेदार रहेंगे। जो सरकारी पदावर बसलेले वो अगर अपना काम बराबर करते हैं, यहाँ पर प्रेस कॉन्फ्रेंस लेने की जरूरत नहीं पड़ती। जो सरकारी अरे ये तो रिजल्ट लगने का ही है, रिजल्ट लगने का है। ये रिजल्ट लगने के पहले हम बोल रहे हैं, क्योंकि पूरी सब जनता को मालूम है कि जो हुआ है ये सरासर गलत हुआ है। 7 लाख से ज्यादा वोटर ने वोटिंग नहीं किया है, ये बहुत बड़ा मुद्दा है। 7 लाख वोटर कहाँ गए? मतलब इसका मतलब साफ आहे, याचा अर्थ साफ आहे की तुम्ही कोणाला तरी जिंकून द्यायचा प्रयत्न करून राहिले। सिंपल देरी है। ईवीएम फोड़ेंगे ना, जहां पर ईवीएम जमा है ना उसको फोड़ने का भी काम कर सकते हैं समय आने पर। और मैं जो भूमिका बोलता हूँ वो मैं काम करता हूँ, क्योंकि मैं जिंदा हूँ। बाकी दुनिया मरी पड़ी होगी लेकिन मैं जिंदा हूँ और मैं जिंदा होने का सबूत मैं आप सब लोगों को दिखाऊंगा, क्योंकि मेरे अंदर जो जलर है वो जलर मुझे मालूम है। मेरा वोट काट दिया, मेरी माँ का वोट काट दिया, 7 से 8 लाख लोगों को वोट काट दिया। क्या ये औरत बन रहा है? मैं गडकरी किसी को पहचानता नहीं। लोकतंत्र की हत्या हुई है, 7 से 8 लाख वोट वहां से गायब है। ये इलेक्शन फिर से हो और फिर से वोटिंग करा, और नहीं करेंगे तो इसका खामियाजा इनको भुगतना पड़ेगा। अरविंद मालूम पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष। धन्यवाद।